नमस्कार मंडळी. सगळ्यात आधी तुमची माफी मागते. हा व्हिडिओ थोडा उशिरा अपलोड होतोय, पण महालक्ष्मी सरस 2026चा अनुभव इतका खास होता की तो घाईघाईत नाही तर मनापासून तुमच्या समोर आणायचा होता. 1 मे ते 14 मे दरम्यान BKC मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस 2026ला यावर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकांचा उत्साह आणि गर्दी पाहून या प्रदर्शनाची तारीख थेट 17 मे पर्यंत वाढवण्यात आली होती. आणि खरंच सांगते, तिथे गेल्यावर महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि महिलांची मेहनत अगदी जवळून अनुभवायला मिळाली. या प्रदर्शनात वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले असंख्य स्टॉल्स होते. कुठे हाताने बनवलेल्या वस्तू, कुठे पारंपरिक दागिने, कुठे सुंदर साड्या, तर कुठे घरगुती पदार्थांचा अप्रतिम सुगंध. प्रत्येक स्टॉल मागे एक संघर्ष, एक स्वप्न आणि मेहनत दिसत होती. विशेष म्हणजे अनेक महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. काही ठिकाणी लोकांची इतकी गर्दी होती की स्टॉल समोर थांबायलाही जागा नव्हती. आणि आता जर खाण्यापिण्याबद्दल बोलायचं झालं तर मंडळी, कोल्हापूरचं चिकन म्हणजे विशेष भारी. कसलं भारी टेस्टी होतं. अजूनही त्याची चव जिभेवर रेंगाळते. तिखट, मसालेदार आणि अगदी अस्सल कोल्हापुरी स्वाद. तसंच तिथे एका ताईंनी दिलेला आवळा सरबत आणि मँगो सरबत मी तर पहिल्यांदाच ट्राय केलं आणि ऑनेस्टली सांगते, खूपच रिफ्रेशिंग होतं. हीच तर सरस प्रदर्शनाची खरी खासियत वाटली मला. खाण्यापिण्याचे स्टॉल्स अक्षरशः मन जिंकून घेणारी होती. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील चव एका ठिकाणी अनुभवायला मिळत होती. गावाकडची चव, पारंपरिक पदार्थ आणि त्यामागचं प्रेम हे सगळंच खास होतं.